तुर्तास एकमेकांच्या वर पराभवाचं खापर फोडण्याच्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पुढे पाहूयात, पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आज शिरूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सखल ओबीसी आणि वंजारी समाजाच्या वतीने करण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील शिरापूर इथे महेश शिंदे आणि शिरूर तालुक्यातील रायमोहा इथले योगेश तांबारे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा। तसंच या घटनेचा निषेध म्हणून शिरूर शहर बंदचं आवाहन सकल ओबीसी आणि वंजारी समाज बांधवांनी केलं। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणी आता शिरूर बंदचं आवाहन जे ते करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुरेश, नेमकी काय पोस्ट करण्यात आलेली होती ज्यावरनं हे बंदचं आवाहन करण्यात आलंय? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक दृष्ट्या पोलीस प्रशासनाने जरी काळजी घेत असलं तरी सोशल मीडियावरती ज्या पराभवाच्या पोस्ट आहेत त्या पराभवाच्या पोस्टवरून वंजारा समाज आहे तो आक्रमक झालेला आहे। काल पाथर्डी तालुक्यामध्ये एका समाजातील व्यक्तीने पोस्ट केली होती, त्या विरोधात देखील काल पाथर्डी बंद होती। तर बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा गावामध्ये एका व्यक्तीनं, तांबारे नावाच्या व्यक्तीनं पोस्ट केली होती आणि त्या पोस्ट नंतर वंजारा समाजातील जे लोक आहेत त्यांच्या भावना दुखावल्या। त्यामुळे त्यांनी आज शिरूर कासार बंदची हाक दिलेली। त्या संदर्भात त्यांनी महसूल प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला देखील काल पत्र दिलेले आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय, सकाळपासूनच या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय। ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांना देखील या संपूर्ण ओबीसी समाज आणि वंजारा समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं होतं की शांततेत या बंदमध्ये सहभागी व्हावं, तर सकाळपासून व्यापारी देखील या बंदमध्ये सहभागी झालेत। मात्र सोशल मीडियावरती ज्या पद्धतीनं पराभवाच्या नंतर यानी विजयाच्या नंतर ज्या पोस्ट दोन्ही समाजातून येत आहेत त्या समाजामधून मात्र तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आतापर्यंत पोलीस प्रशासनाने तब्बल 750 लोकांना या पोस्ट संदर्भात कारवाई केली आहे, तर 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। एकंदरीत पोलीस प्रशासन आणि सायबर विभाग जरी यावरती लक्ष ठेवून असला तरी देखील अशा पद्धतीच्या ज्या पोस्ट आहेत ते त्या पडत असल्या कारणानं दोन समाजामध्ये दुरी निर्माण होत आहे आणि ते टाळण्याच्या अनुषंगाने प्रशासन देखील ऍक्शन मोडमध्ये कारवाई करत असल्याचं चित्र आहे। धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।